जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. चाललेले पुण्यात शॉपिंगसाठी. कुठे जाते, कशी जाते, कोणासोबत सगळं दाखवते. खूप पॅक झाली कारण की खूप ऊन आहे. भरभरून सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर लावलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. सो खरंच खूप ऊन आहे. कशी हालत होणार आहे, कसं जाणार आहे, सगळं दिसेल. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. ऑटो रिक्षा करून चाललोय आता आम्ही लक्ष्मी रोडला. मला जर बेस्ट सोलकढी प्यायची असेल ना तर लक्ष्मी रोडला तुम्ही आलात ना, तिथे इथे एक शॉप आहे. शॉप इन द सेन्स त्यांचा असा एक स्टॉल आहे. इथे बेस्ट सोलकढी भेटते. मी गेले कित्येक वर्ष पिती आहे. मला इथली सोलकढी खूप आवडते. सो मस्ट रेकमेंडेड आहे. फ्री प्रमोशन. नक्की या, ट्राय करा. सो ऑलमोस्ट शॉपिंग आपली झालेली आहे. दुल्हन घागरा घेऊन झाला आहे डन. आता एक साडी आहे, तिला मी तिथे सोडलं आहे. प्रथेप्रमाणे आपण आपली भाकरवडी घ्यायला चाललो आहे चितळे बंधूंमध्ये. आणि हे माझं तुम्हाला फुल उघडं दिसणार नाही कारण की खूप ऊन आहे स्ट्रॉंग. सो स्टे ट्यून. सो पुण्यात आलं आणि चितळे बंधूंची भाकरवडी न घेता जाणं म्हणजे शास्त्र तोडण्यासारखं आहे. सो चला घेऊया. अर्धा किलोचे 3 घेतले. फायनली घेऊन झालंय. 2 बॅगेत बसले आणि एक हातात घ्यावं लागलं. एनिवेज स्टे ट्यून. अशी बाय 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 करतो आम्ही. तो फायनली मावशीला टाटा बाय बाय केलंय आणि आमची शॉपिंग कंटिन्यू आहे. स्टे ट्यून. आम्ही आलोय खाण्यासाठी. गॅसचं शॉर्टेज असल्यामुळं त्यांनी मेन्यू पण शॉर्टेज केलेलं आहे. म्हणजे ठराविक मेन्यूज तुम्हाला ऑर्डरमध्ये भेटतील कारण की जेन्युअनली गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून. सो इकडे नेहा आणि मी आणि मावशीला तर आम्ही ड्रॉप केलं, तुम्ही बघितलंच आहे. सो आता काय मागवतो ते बघूया. स्टेडियम. इकडे आलेली आहे पावभाजी. इकडे आला आहे पुलाव आणि पुलावसोबत दही. कहाँ पे रे? सो फायनली बॅग बघू शकता तुम्ही. ऑडियन्स को दिखा रही शॉपिंग का बैग. एक बॅग तिच्याकडे, एक बॅग माझ्या हातात आहे. सो लग्नाच्या लेहंग्यापासून, लग्नाच्या सगळ्या साड्यांपासून ते लग्न झाल्यानंतर वापरायच्या साड्या आणि ड्रेसपर्यंत, चप्पलपर्यंत सगळी A to Z खरेदी केलेली आहे आम्ही आजच्या आज. काही बॅगा अजून दुकानांमध्ये ते नंतर भेटणार आणि काही आमच्या सोबत आहे जे तुम्ही बघितले. हे खूप सुंदर वाटतं. तर तुम्हाला दिसेल. दॅट्स इट फॉर टुडे. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. याच्यानंतर तुम्हाला काही इंडोनेशियाच्या क्लिप्स आहेत त्या ॲड करते. तो व्ह्यू पण एन्जॉय करा. ब्लॉग्स आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटू पण तशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टील देन खाऊ पिऊ खुश राहू. बाय. One village, one statue. Oh, we be close to now. Making the big statue, and all people going to the road for burn the statue. One is good statue, one is bad statue. Yes. Then burning bad statue. Yes. And next day silent day. Sorry. Next day silent day. Yes. इथं होतं बघ बॅड स्टॅच्यू. Okay. ओपन होतं. Celle-ci pas gênée. C'est pas le. Peu en troisième, histoire de. Non, non, j'ai fait 2 heures, j'ai fait 2 sur les cœurs. Bah, l'autre, c'est pas la même journée que ce matin.
सो ही इंडोनेशियामधली चॉकलेट फॅक्टरी आहे. सो जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा ज्यांना कोणाला माहीत नाही आहे की ह्या व्हिडिओ कसल्या आहेत, ह्या इंडोनेशियन बालीतल्या व्हिडिओ आहेत. माझे भाऊ आणि वहिनी गेलेले आहेत. सो ते काही मला क्लिप्स पाठवतात, ते मी ॲड करते माझ्या व्लॉग्समध्ये. सो हे जे तुम्हाला काही दिसतं ही चॉकलेट फॅक्टरी आहे. चॉकलेट्स कसे बनतात इथे तुम्हाला सगळे वेगवेगळे चॉकलेट्स आणि त्याचे स्पॅच्युला दिलेले आहेत. लाईक बिटरिंग कसं करायचं किंवा असतील काही मोल्ड्समध्ये कसं टाकायचं वगैरे. आणि ह्या काही मशिनी आहेत. सो त्यांना जसं पॉसिबल आहे किंवा जेवढं शक्य आहे तेवढे तसं ते व्हिडिओ काढून मला पाठवतात. इथे तुम्हाला दिसत असेल चॉकलेटची मशीन. सो अजून पण पुढे आहे, त्यांनी थोडंफार जसं त्यांना जमतं आहे तसं ते शूट करत आहेत आणि मला व्हिडिओ टाकत आहेत आणि मी तुम्हाला पाठवते. सो आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल. स्टे ट्यून. सो ही इंडोनेशियामधली जिम आहे. आता जिम ओनर कोणत्याही कंट्रीत जाऊ किंवा कोणत्या प्लेसवर व्हिजिट करू, त्याला जिम दिसली तर तो एक्सप्लोअर करणारच. सो माझ्या भावाने पण एक्सप्लोअर केलं आहे किती फ्लोअरची जिम आहे, इथलं मंथली इयरली चार्जेस काय आहे, ट्रेनरचे पगार काय आहेत, ते सगळं मी नाही सांगणार आहे, पण त्याने एक्सप्लोअर केलं आहे. सो हा पहिला आपण कॅफेटेरिया एरिया बघितला जिमचा, त्यानंतर हा गेम झोन बघितला आणि पुढे आपल्याला तर कॅटल बेल्स वगैरे दिसत आहेत. त्यानंतर आता आपण सेकंड फ्लोअरवरती चाललेलो आहोत आणि इथलं इंटिरियर बघा किती सिम्पल आहे, काही असं फॅन्सी केलेलं नाही आहे. सो सेकंड फ्लोअरवरती सगळ्या जिम्सला लागणाऱ्या मशिनी इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत, जसं की ट्रेडमिल म्हणा, कार्डिओ मशीन्स म्हणा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या मशीन्स म्हणा ठेवलेले आहेत. सो हा सेकंड फ्लोअर आहे. हा थर्ड फ्लोअर आहे जिथे आपल्याला बॉक्सिंगचे बॅग्स दिसत आहेत, बॉक्सिंग बॅग्स. त्यानंतर हे WWEFमध्ये जसं रिंग्स असतात ना फायटिंग करण्यासाठी, तसं पण केलेलं आहे त्यांनी त्या टाईप. आणि पलीकडे आपल्याला डंबल्स पण दिसत आहेत, बार आणि डंबल्स वगैरे सगळं आहे. थर्ड फ्लोअरला त्यांनी जकूझी टाईप केलेला आहे, स्विमिंग टँक म्हणू शकता, जकूझी म्हणू शकता आणि स्टीम एरिया केलेला आहे. सो थर्ड फ्लोअर पण दिसेल. सो मी सगळ्यात आधी तुम्हाला पूर्ण जिम दाखवली, त्यानंतर माझा भाऊ मशनी पण एक्सप्लोअर करणार आहे, त्याचा व्हिडिओ मी ॲड केला आहे. सो हे ते मी म्हणत होते स्विमिंग आणि जकूझी टाईप केलं आणि हा स्टीमिंग रूम आहे. आता पुढे तो आपल्याला सगळ्या मशनी यूज करून दाखवतोय कसं कसं आहे. सो तुम्ही व्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. स्टे ट्यून.
So I'll hope you are enjoying my vlogs. If you are enjoying, please do subscribe and hit the bell icon. You got notification of my vlogs. Till then, peace out. Indian hotel in Bali.